मुख्य रस्त्यावर झाड कोसळलेलं आहे। स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, आत्ताची नेमकी स्थिती काय? सध्या आपण पाहतोय की रस्त्यावरती जे झाड पडलेलं आहे ते बाजूला काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी केलं जातंय। स्वारगेटवरून शिवाजीनगरकडे जाणारी मुख्य वाहतूक जी आहे ती आपण ठप्प झालेली पाहायला मिळते। या रस्त्यावरती अग्निशमन दलाच्या जवानांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत की लवकरात लवकर पडलेलं झाड जे आहे ते बाजूला काढण्यासाठी आपण पाहतोय की मशीनच्या साह्यानं फांद्या ज्या आहेत त्या कटिंग केल्या जात आहेत, कारण हा मुख्य रस्ता आहे। स्वारगेटवरून शिवाजीनगरकडे जाणारी मोठी वाहतूक जी आहे ती रस्त्यावरती असते। मात्र आपण पाहतोय की पाऊस सुरू होता आणि पावसामुळे ते झाड जे आहे त्या परिसरामध्ये कोसळलं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सध्या वाहतूक वळवण्याचं काम जे आहे ते वाहतूक शाखेकडून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मात्र टिळक रस्त्यावरती ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। टिळक रस्त्यावरती सुद्धा आपण पाहतोय की स्वारगेट चौकाकडून येणारी सारस बागेच्या जवळ ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे झाड ज्या परिसरामध्ये कोसळलं तो मुख्य रस्ता होता। सुदैवानं म्हणजे याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। अजूनपर्यंत माहिती मिळू शकलेली नाही, कारण झाड जे आहे ते मोठं होतं। या झाडाच्या खाली कोण याच्या म्हणजे काही वेळापूर्वी अडकलेलं होतं का याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून दिली जाईल। मात्र जी माहिती मिळते ते म्हणजे सध्या सुदैवाची गोष्ट म्हणजे जीवितहानी झालेली नाही आणि सध्या मुख्य रस्त्यावरचं हे पडलेलं झाड जे आहे ते बाजूला काढण्याचं काम सध्या जवानांकडून केलं जातंय। आपण पाहतो की पिंपळाचं झाड आपल्याला पाहायला मिळतंय। स्वारगेटवरून पुढे शिवाजीनगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे की ज्या मुख्य रस्त्यावरती शहरातली सगळी वाहतूक जी आहे ते पुढे शिवाजीनगरपर्यंत जात असते आणि याच मुख्य रस्त्यावरती पावसामुळे आपण पाहतोय की हे झाड पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या झाड काढण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी सुरू झालंय। श्रुती, नक्कीच प्रदीप, अपडेट तुमच्याकडून घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या काटाई ते बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून डिव्हायडर तोडण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे। जलभरावामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। काही काळासाठी रस्ता बंद करण्याची वेळ सुद्धा आली। वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून या ठिकाणचा पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी जेसीबीची मदत घेतली जाते। काटाई बदलापूरचा हा संपूर्ण रस्ता आपण पाहतोय पाण्याखाली गेलेला आहे। याच पाण्यातनं वाट काढत वाहनं पुढे जात आहेत। मात्र या पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या त्या ठिकाणी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। अरे विज्युअल तो लेने देना है। तर डिव्हायडर तोडण्याची वेळ आणि त्या परिसरात पाण्याचा निचरा करण्याची वेळ इथल्या प्रशासनावर आलेली आहे। काटाई ते बदलापूर असा हा रस्ता आहे, मुख्य मार्ग आहे। या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते नेहमीच आणि काटाई ते बदलापूरचा हा संपूर्ण रस्ता आपण पाहतोय पाण्याखाली गेलेला आहे। संततधार पावसाची सुरू आहे आणि त्यामुळेच सकाळी रात्रीच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं काटाईचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला होता आणि आता काटाई ते बदलापूर रस्त्यावर सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे। या पाण्याचा निचरा करण्यासाठी डिव्हायडर तोडण्याची वेळ आलेली आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेला आहे। नव्यानंच त्या ठिकाणी रस्त्याचं काम झालेलं आहे। अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या ठिकाणी यंत्रणा करण्यात आली नव्हती का, तशी काही सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। मात्र याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय।